नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जास्त मसाल्यांचा वापर न करता मस्त झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे टाकूयात. जिरे मोहरी छान फुलल्यावर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा टाकूयात आणि मिनिटभर परतवून घेऊयात. त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकूयात आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकून 1 ते 2 मिनिटे लो फ्लेमवर कांदा आणि हे लसूण अद्रकची पेस्ट परतवून घेऊयात. इथे बघा, कांदा मस्त तांबूस रंगावर परतवून झालेला आहे. यामध्ये आता पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकूयात आणि मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 1 कप गच्च भरून मोड आलेली मटकी टाकूयात आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे ही मटकी परतवून घेऊयात. सुरुवातीला मटकी अशी परतवून घेतली की याची चव खूप छान लागते. इथे बघा, 2 ते 3 मिनिटे ही मटकी लो फ्लेमवर मी परतवून घेतली आहे. यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकूयात आणि मिक्स करूयात. आता कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरला फक्त 1 शिटी काढून घेऊयात. कुकरला फक्त एकच शिटी काढून घ्यायची आहे, कारण फोडणी दिल्यावर सुद्धा ही मटकी आपल्याला थोड्या वेळ शिजू द्यायची आहे. आणि एकदम जास्त शिजलेली मटकी पण चवीला छान लागत नाही. म्हणून कुकरला फक्त एकच शिटी घ्यायची. आता आपला एकीकडे कुकर होतोय, तर दुसरीकडे आपण या भाजीसाठी लागणारा मसाला बनवूयात. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक छोटा सुक्या खोबऱ्याचा तुकडा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीने मी टोमॅटो आणि कांदा कापून घेतला आहे. आता हे टोमॅटो, कांदा आणि खोबरं मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने आपण गॅसवर भाजून घेऊयात. तुम्ही हवं तर कांदा, टोमॅटो, खोबरं बारीक कापून तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता. पण असं डायरेक्ट गॅसवर जर तुम्ही भाजलं तर आपल्या भाजीला मस्त स्मोकी फ्लेवर येतो. इथे बघा, कांदा व टोमॅटो मस्त काळपट रंगावर मी भाजून घेतला आहे. आता आपण खोबरं भाजूयात. इथे बघा, खोबरं पण व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. गॅस आता बंद करूयात आणि हे भाजून घेतलेलं कांदा, टोमॅटो व खोबरं याचे बारीक काप करून घेऊयात. आता हे कापून घेतलेलं कांदा, खोबरं व टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि त्याचसोबत यामध्ये 10 ते 12 कोथिंबीरच्या अशा कोवळ्या काड्या टाकूयात. यामुळे भाजीला चव खूप छान येते. तुम्ही हवं तर कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकू शकता. आता याला झाकण लावून बारीकसर याची पेस्ट बनवूयात. इथे बघा, मस्त व्यवस्थित अशी बारीकसर पेस्ट बनवून तयार झाली आहे. इथे बघा, कुकरला एक शिटी होऊन कुकर सुद्धा मस्त गार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मटकी पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकूयात आणि 2 मिनिटे लो फ्लेमवर हे वाटण व्यवस्थित परतवून घेऊयात. त्यानंतर यामध्ये 1 चमचा घरगुती लाल मिरची पावडर आणि 1 चमचा इथे मी बेडगी मिरचीचं लाल पावडर घेतला आहे. त्यानंतर 1 चमचा कोल्हापुरी काळा मसाला. तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही घरगुती जो गरम मसाला आहे तो सुद्धा यामध्ये टाकू शकता. पाव चमचा मीठ. सुरुवातीला आपण कुकरमध्ये जेव्हा मटकी शिजवून घेतली होती तेव्हा आपण मीठ त्यामध्ये टाकलं होतं. त्यामुळे इथे जरा बेतानेच मीठ आपल्याला टाकायचं आहे.
अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि लो फ्लेमवर हा मसाला मिनिटभर मिक्स करून घेऊयात किंवा परतवून घेऊयात. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं होतं, त्या भांड्यामध्ये अर्धा वाटी गरम पाणी टाकायचं आणि ते पाणी या मसाल्यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आहे. जेणेकरून हा मसाला बुडाला लागणार नाही किंवा करपणार नाही. हा मसाला आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर आपण परतवून घेऊयात. इथे बघा मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण जी कुकरला मटकी शिजवून घेतली होती ती मटकी यामध्ये टाकूयात आणि मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी यामध्ये टाकू नका. गरम पाणी भाजीमध्ये टाकल्यामुळे भाजीला तर्री किंवा तवंग खूप छान येतो. म्हणून तुम्ही यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा. आणि यामध्ये पाण्याचा वापर तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता. पाणी टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि भाजीला मस्त उकळी काढून घेऊयात. इथे बघा लो टू मीडियम गॅसवर भाजीला मस्त उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला तवंग सुद्धा खूप मस्त आलेला आहे. भाजी एकदा मिक्स करूयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. इथे बघा जवळपास 4 ते 5 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी मी मस्त उकळून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त अगदी कमी मसाल्यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर न करता मस्त तर्रीदार अशी मटकीची रस्सा भाजी बनवून तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, फुलके किंवा भातासोबत सर्व्ह करा. चवीला अप्रतिम लागते. तर मग तुम्ही पण मस्त अशी तर्रीदार मटकीची रस्सा भाजी जरूर बनवा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.